नमस्कार मित्रांनो, आज माझ्या ब्लॉगचा 64वा दिवस. माफ करा मित्रांनो, खूप लेट ब्लॉग येतोय. तर आजच्या ब्लॉगची सुरुवात स्लॅबवर पाणी मारायची झाली आहे. माझे पप्पा पाईप वगैरे जॉईन करतायत आणि मित्रांनो स्लॅब बघू शकता एकदम मस्त झालाय. तर मित्रांनो सकाळचे वाजले होते 7:30 आणि निसर्ग बघू शकता मित्रांनो गावाकडचा. सध्या पाण्यासाठी धावपळ खूप करावी लागते मित्रांनो, कारण पाण्याची आता कमतरता होत आहे. पाणी तर स्लॅबवर चढून झालंय आणि स्लॅब बघू शकता एकदम चकाचक भरलाय. आज पाणी खूप आलं होतं तर पाणी फुल मारून टाकलं, ह्याच्यावरच फुल एकदम भरून टाकलाय. ड्रम वगैरे सगळे भरले आहेत. तर कमेंट करून नक्की सांगा स्लॅब कसा वाटला. शेवटी आमचं स्वप्न पूर्ण झालंच. पाणी मारून झाल्यानंतर आले कामगार आणि कामाला झाली सुरुवात. तर घराच्या 3 खोलीतल्या स्लॅबच्या प्लेटी खोलायची सुरुवात झाली आहे. स्लॅबचे छोटे गाळे असल्यामुळे ते लवकर खोलले तरी चालतात. नंतरला मी आलो नाश्ता करायला. नाश्ता करून झाल्यानंतर परत गेलो कामकाजाकडे. तर स्लॅबची खोलाखोल चालूच होती. बघू शकता मित्रांनो, एक रूम पूर्ण खोलून झाला आहे. कुठे लिकेज नाही, काहीच नाही. खोलायची पद्धत बघा मित्रांनो. इकडे तर बाथरूमच्या वरती चढून खोलतायत. काम करता करता संध्याकाळचे वाजले 4 आणि मी आलो घरात चहा न्यायला. आता संध्याकाळचे वाजले 4. कामगारांना चहा द्यायचे. तर चहा वगैरे रेडी झाले. आता जाऊन चहा देऊया आणि बघूया केवढं काम झालंय. काम बघायला आलो तर एवढा पसारा बघून मला चक्करच आली. तर फायनली सगळे रूम खोलून झाले. आता फक्त राहिलाय म्हणजे हॉल आणि किचन. कारण मित्रांनो ते मोठे गाळे आहेत म्हणून ते आधी खोलता येणार नाही. तर चहा वगैरे देऊन झाली आणि निघाले कामगार. कामगारांना टाटा बाय बाय करून आलो आणि मी आलो खेळायला डायरेक्ट. आज खेळायला तर खूप मजा आली, कारण मी खूप दिवसाने खेळत होतो. आजचा दिवस संपायच्या आधी नवीन घराला अगरबत्ती लावली आणि आजचा दिवस असाच संपला. तर मित्रांनो आजपासून डेली ब्लॉग येतील, तर नेहमी बघा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू तुझ्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.